आजच्या शहरी जीवनशैली, तंत्रज्ञान आणि वेगवान दिनक्रमामुळे आपल्या अनेक पारंपरिक कुलाचार आणि घरगुती धार्मिक परंपरा नव्या पिढीपासून दूर जात आहेत. या व्हिडिओचा उद्देश खंडोबा देवाच्या तळी भरणे या कुलाचाराची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून ती कुटुंबाची एकता, श्रद्धा आणि सांस्कृतिक ओळख जपणारी परंपरा आहे. नमस्कार. आनंद मंत्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीय संस्कृतीतील एका अत्यंत महत्त्वाच्या विधीच्या नोंदणी आणि ऐतिहासिक संदर्भ उलगडणार आहोत, ज्याला तळी भरणे असं म्हणतात. म्हणजे आपण पाहणार आहोत की ही केवळ देवासमोर हात जोडण्यापुरती मर्यादित असलेली एखादी साधी धार्मिक कृती नाहीये, तर कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारं मानसशास्त्र, रंगांचा, प्रतीकांचा आणि शब्दांचा हा एक अफलातून खेळ आहे. हा विधी विशेषतः चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी केला जातो. हो, हे दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात. या दिवसांच्या निवडीमागे एक विशिष्ट नैसर्गिक आणि पौराणिक गणित आहे. म्हणजे बघा, चंपाषष्ठी हा दिवस खंडोबाच्या उपासनेत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पौराणिक कथांनुसार याच दिवशी खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून विजय मिळवला होता. त्यामुळे हा दिवस केवळ पूजेचा नसून एका विजयाचा, एका आक्रमक ऊर्जेचा उत्सव असतो. आणि जर सोमवती अमावस्या किंवा पौर्णिमेचा विचार केला तर हे दिवस निसर्गाच्या चक्रातील असे बिंदू आहेत ज्यांना भारतीय परंपरेत ऊर्जेचं संक्रमण करणारे दिवस मानलं जातं. म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा आणि या विधीचा थेट संबंध आहे. अगदी बरोबर. या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हा कुलाचार करणं अपेक्षित असतं. कुलाचार म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा, बरोबर? हो, कुलाचार म्हणजे अशी परंपरा जी पिढ्यानपिढ्या एका विशिष्ट घराण्याकडून कुटुंबाचं अस्तित्व टिकवण्यासाठी चालवली जाते. म्हणजे या अर्थाने विचार केला तर कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि अस्तित्वासाठी एकत्र येण्याची ही कृती पाश्चिमात्य संस्कृतीतील थँक्सगिव्हिंग सारखीच वाटते. थँक्सगिव्हिंग म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणारा तो सोहळा. हो ना, म्हणजे वर्षभरात जे काही मिळालं त्याबद्दल आभार मानण्यासाठी सगळे एकत्र येतात, असाच कैसा हा प्रकार असावा. हा संदर्भ काही अंशी नक्कीच लागू होतो, पण ह्यात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत फरक आहे. अच्छा, कोणता फरक? थँक्सगिव्हिंग हे प्रामुख्याने भूतकाळात मिळालेल्या पिकाबद्दल किंवा गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यावर केंद्रित असतं. पण तळी भरणे हा विधी भूतकाळाचे आभार मानण्यासोबतच भविष्यासाठी एक प्रचंड मोठी ऊर्जा आणि संरक्षक कवच निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. म्हणजे फोकस फक्त भूतकाळावर नाही, तर भविष्यावर जास्त आहे. अगदी बरोबर. घराण्याचं कल्याण हा यातला केंद्रबिंदू आहे. आपल्या घराण्याची मुळं कुठे आहेत, आपले आधारस्तंभ कोणते आहेत आणि आगामी संकटांचा सामना करण्यासाठी आपण एकसंध कसं राहिलं पाहिजे याची जाणीव या विधीतून करून दिली जाते. म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपण एकत्र का आहोत हे यातून समजतं. हो, हे केवळ आभाराचं प्रदर्शन नसून अस्तित्वाची आणि एकजुटीची, तिळभरही तडजोड न करण्याची एक ग्वाही असते. हा उद्देश तर खूपच सखोल आहे. आणि ही ऊर्जेची संकल्पना समजल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया, कारण तिथेच या परंपरेचं खरं गांभीर्य दिसून येतं. हो, ती मांडणी खूपच विशिष्ट असते. हो ना, या कृतीत वापरलं जाणारं साहित्य बघा. एका तामणात म्हणजे ताटलीत नारळ, भंडारा म्हणजे हळद, सुखी खोबऱ्याची वाटी, सुपारी आणि बेलपाने घेतली जातात. बरोबर, ही सगळी प्रतीकं आहेत. देव्हाऱ्यासमोर पाण्याने भरलेला तांब्या, ज्याला आपण कलश म्हणतो, तो ठेवला जातो. आणि ह्या कलशालाच खंडोबाचं प्रतीक मानून त्यावर तो नारळ ठेवून पूजा केली जाते. अगदी, तिथे प्रत्यक्ष मूर्ती नसते. तेच तर, तिथे प्रत्यक्ष खंडोबाची मूर्ती नाहीये. म्हणजे हे एखाद्या ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट किंवा अमूर्त कलेसारखंच आहे, जिथे पाहणाऱ्याची भावना आणि विश्वास त्या साध्या कलशाला एक दैवी स्वरूप प्राप्त करून देतो. अमूर्त कलेची ही उपमा इथे अगदी चपखळ बसते. मूर्ती नसतानाही पाण्याने भरलेल्या कलशालाच देवाचं प्रतीक मानणे, ही प्रतीकवादाची अत्यंत प्रगल्भ पद्धत या विधीत वापरली आहे. पण पाण्याचाच कलश का? इतर काही का नाही? कारण पाण्याचा कलश हा ऊर्जेचे, निर्मितीचे आणि अखंड अस्तित्वाचे प्रतीक मानला जातो. एखाद्या अमूर्त संकल्पनेला किंवा दैवी शक्तीला आपल्यासमोर मूर्त रूपात पाहण्यासाठी पाण्याचा वापर करणे हे मानवी आकलनाचं एक उत्तम उदाहरण आहे.
कलशात सामावलेलं पाणी हे कुटुंबाच्या अखंड प्रवाहाचं प्रतिनिधित्व करतं आणि त्यावर ठेवलेला नारळ हा त्या ऊर्जेला एक चेहरा, एक अस्तित्व प्रदान करतो. क्या बात आहे. आणि या मांडणीमध्ये आणखी एक घटक आहे ज्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. तो म्हणजे भंडारा, म्हणजेच हळद. हो, भंडारा तर या विधीचा आत्माच आहे. आपण पूजेत अनेकदा कुंकू किंवा गुलाल वापरतो, पण इथे भंडाऱ्याला म्हणजे या पिवळ्या धमक रंगाला एवढं असाधारण महत्त्व का असावं? यामागे भौगोलिक आणि मानसशास्त्रीय अशी दोन्ही कारणं आहेत. खंडोबाचं मुख्य स्थान असलेली जेजुरी ही भौगोलिकदृष्ट्या अशी जागा आहे जिथे हा पिवळा रंग सोन्याचे, सूर्याच्या तेजाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. आणि शिवाय हळद ही औषधी आहे, ती जंतुनाशक आहे आणि ती शुद्धीकरणाचं काम करते. हा रंग मनाला थेट त्या डोंगराशी, त्या मुळांशी आणि त्या आक्रमक सकारात्मक ऊर्जेशी जोडतो. घरातील किमान 5 पुरुष किंवा कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून ती साहित्याची ताटली हाताने धरणं अपेक्षित असतं. आणि ती ताटली कलशावर 3 वेळा टेकवली जाते. बरोबर. 5 लोक एकत्र येणं ही त्यातली मुख्य अट आहे. केवळ 5 जणांनी ताटली धरण्याची अट ही कुटुंबातील अधिकाराचं विकेंद्रीकरण करते. इंग्रजीत सांगायचं तर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. अरे वा, म्हणजे एकाच माणसाकडे सगळा अधिकार न देता तो विभागला जातो. हो ना, जर कुटुंबाचा कर्ता पुरुष एकटाच हा विधी करत असेल तर तिथे अधिकाराची आणि मीपणाची भावना येऊ शकते. पण जेव्हा कुटुंबातील 5 वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या विचारांचे सदस्य एकाच ताटलीला हात लावतात, तेव्हा तिथे मी संपतो आणि आम्ही सुरू होतो. अगदी बरोबर. जेव्हा 5 लोक एकाच वेळी एक ताटली धरतात तेव्हा त्यांच्या हालचालींमध्ये समन्वय असावा लागतो. हा समन्वय कुटुंबातील एकतेचं आणि एकमेकांना सावरण्याचं जिवंत प्रतीक आहे. कारण यानंतरची कृती अत्यंत स्फोटक आणि ऊर्जायुक्त असते. जेव्हा तो नारळ फोडून त्याचे तुकडे केले जातात आणि खोबरं तसेच भंडारा हवेत उधळला जातो, तेव्हा या विधीला एका विशिष्ट शब्दांची, जयघोषाची जोड मिळते. हो, मी वाचलंय याबद्दल. कोणत्याही शारीरिक आणि मानसिक ताणाला एका सुरक्षित आणि सकारात्मक मार्गाने मोकळं करणं गरजेचं असतं. अगदी बरोबर. ताटली तोलून धरताना निर्माण झालेली ती एकाग्रता आणि शांतता हवेत उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यासोबत आणि जयघोषासोबत मुक्त होते. आपण आता त्या जयघोषाच्या शब्दांकडे वळूया. तळी भरताना अत्यंत ऊर्जायुक्त आवाज घुमतात. बोल खंडेराव महाराज की जय, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट, जय मल्हार. हे शब्द ऐकले तरी अंगात ऊर्जा संचारते. हो ना, हे शब्द आपण अनेकदा ऐकतो. पण मला इथे थांबून हे समजून घ्यायचंय की हा येळकोट शब्द नेमका काय आहे. अच्छा, येळकोट या शब्दाचा अर्थ? हो, म्हणजे तो कुठून आला आणि त्याचा नेमका अर्थ काय. कारण हा शब्द उच्चारताना एक वेगळीच व्हायब्रेशन जाणवतात. येळकोट या शब्दाचा जन्मच मुळी एका प्रचंड सामर्थ्यातून आणि ऊर्जेतून झाला आहे. याचा संबंध थेट कानडी भाषेशी जोडला जातो. कानडी भाषेचा आणि खंडेरायाचा संबंध? हो, कानडीमध्ये एळुकोटी म्हणजे 7 कोटी. हो, पौराणिक संदर्भानुसार हे खंडोबाच्या 7 कोटी सैनिकांचं किंवा सैन्याचं बळ दर्शवतं. अरे वा, हे तर मला माहीतच नव्हतं. त्यामुळे जेव्हा आपण येळकोट असा जयघोष करतो तेव्हा ती केवळ देवाची साधी प्रार्थना नसते, ती एका योद्ध्याची युद्ध गर्जना असते. म्हणजे आपल्या पाठीशी 7 कोटी सैन्य इतकं अफाट बळ उभं आहे असा तो विश्वास असतो. अगदी बरोबर. या शब्दाचा नादच इतका प्रभावी आणि आक्रमक आहे की तो सभोवतालचं संपूर्ण वातावरण भारून टाकतो आणि उपस्थितांमध्ये एक प्रकारची निर्भयता निर्माण करतो. खरंच ही युद्धगर्जना आणि ती निर्भयता त्या पुढच्या आरतीमध्येही अगदी स्पष्टपणे दिसून येते. ही आरती म्हणजे केवळ देवाचं गुणगान नाहीये. सुरुवातीला हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडबंब नगारा असा उल्लेख येतो. बरोबर. पण त्यानंतर येणाऱ्या खंडोबाचं वर्णन ऐका. सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कंबर करगोटा, बेंबी हिरा. हे काय एखादे डोळे मिटून तपश्चर्या करणाऱ्या शांतदेवाचं वर्णन वाटत नाहीये मला. आरती खंडोबाच्या एका योद्ध्याच्या, एका राजेशाही देवत्याच्या रूपाचं हुबेहूब केलेलं व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन आहे. कारण हा देव गुहेत बसून ध्यान करत नाहीये. हा आपल्या रयतेच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी खडा पहारा देणारा देव आहे. गळ्यातील कंठी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल आणि हातात सदा हिलाल म्हणजे कायम पेटती असलेली मशाल. हे सगळे तपशील एखाद्या चित्रपटाच्या भव्य सेटसारखे डोळ्यांसमोर उभे राहतात. हो, आणि याच आरतीत पुढे म्हाळसा सुंदरी आरती करत असल्याचा उल्लेख आहे. अच्छा, तिथे देवीचाही उल्लेख आहे तर. हो, तसोच भंडाऱ्याचा भडका
आणि खंडेरायाचा खंडका वा. असे अत्यंत गतिमान आणि ज्वलंत शब्द आहेत त्यात. भडका आणि खंडका या शब्दांमधील नाद ऐकणाऱ्याच्या मनात एक ऊर्जावान सजीव दृश्य निर्माण करतो. हे सर्व तपशील डोळ्यांसमोर एका अशा दैवताचं चित्र उभं करतात ज्याच्याकडे संपत्ती आणि ताकद दोन्ही आहेत. संपत्ती म्हणजे ती सोन्याची जेजुरी आणि हिरामोती. अगदी बरोबर. आणि ताकद म्हणजे तो निळा घोडा आणि हातातली मशाल. आणि जेव्हा कुटुंब या दैवताची तळी भरतं तेव्हा ते याच संपत्तीची आणि ताकदीची आपल्या घरासाठी प्रार्थना करत असतं. हे सगळं दृश्य आता माझ्या डोळ्यांसमोर अगदी जिवंत झालंय बघा. तो निळा घोडा, हवेत उधळलेला तो पिवळा भंडारा, 5 जणांनी एकजुटीने धरलेली ती ताटली आणि येळकोटचा तो आसमंत भेदून जाणारा गजर. अनुभवच खूप अद्भुत असतो तो. हो ना. या विधीचा प्रभाव केवळ त्या देव्हाऱ्यापुरता किंवा त्या चंपाषष्ठीच्या विशिष्ट दिवसापुरता मर्यादित राहिला नाही, तो घराचा उंबरठा ओलांडून आपल्या दैनंदिन भाषेत आणि अगदी आधुनिक विचार प्रक्रियेतही कसा जिरपला, हा या चर्चेचा सर्वात भारी टप्पा आहे. नक्कीच. आपण सुरुवातीला ज्या वाक्प्रचाराचा उल्लेख केला होता, तळी उचलणे, तो याच भौतिक कृतीतून जन्माला आहे. एखाद्या वैचारिक समर्थनाला व्यक्त करण्यासाठी भाषेला दुसरा कोणताही शब्द न सुचता या 5 जणांनी उचललेल्या ताम्हणाचीच आठवण यावी, यावरून या परंपरेची ताकद किती मोठी असेल याची कल्पना येते. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या परंपरा म्हणजे केवळ अंधश्रद्धा किंवा अर्थहीन कर्मकांड नाहीत. त्यामागे कुटुंबाचं मानसशास्त्र जपणारा, त्यांना संकटात एकत्र उभे राहण्याची ताकद देणारा आणि समाजाला एक भाषिक ओळख देणारा एक अत्यंत खोल विचार दडलेला असतो. फक्त गरज असते ती त्या भंडाऱ्याच्या पलीकडे जाऊन त्यामागचा अर्थ समजून घेण्याची.